नमस्कार. पुन्हा एकदा कीर्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. ही हैदराबादी चिकन दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिकन शिजवण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर केला नाही, तरीसुद्धा खाली करपले नाही किंवा बिर्याणी खाली चिकटली नाही. चिकन अगदी व्यवस्थित छान मऊ असे शिजले आहे आणि भातसुद्धा अगदी सुटसुटीत मोकळा आहे, तरीसुद्धा अजिबात कोरडा नाही. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी 3 मोठे कांदे पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत. कांदा आता लाल आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. थोडंसं मीठ घातलं आहे. अशा पद्धतीने कांदा झाल्यानंतर काढून घेऊ. सर्व कांदा मी अशाच पद्धतीने तळून घेते. तर इथे आता सगळा कांदा आपला तळून झाला आहे. यानंतर बिर्याणीसाठी लागणाऱ्या लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेऊ. जेवढा लसूण असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आलं घ्यायचं. 2.5 कप बासमती तांदूळ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे. 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तांदळाचे असे पांढरे पाणी जाईपर्यंत धुवून घ्यायचं. 3 वेळेस मी धुवून घेतलं आहे आणि नंतर भिजत ठेवते. तांदूळ भिजत आहे तोपर्यंत चिकनला आपण बाकी मसाले लावून घेऊ. अर्धा किलो चिकन, त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, आलं लसूण पेस्ट, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला, 1 मोठा चमचा लिंबाचा रस. यानंतर काही गरम मसाले घालते. मसाले हे भाजून घेतले नाहीत, कच्चेच वापरायचे. पाव वाटी कोथिंबीर, पाव वाटी पुदिना, अर्धा कप दही. हे दही ताजे आणि अजिबात आंबट नाही. दही जर जास्त आंबट असेल तर चिकनला सुद्धा आंबट अशी चव लागते, त्यामुळे आंबट नसणारे आणि ताजेच दही वापरा. चिकन आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ, म्हणजे चिकनला आतपर्यंत सगळा मसाला लागला जाईल. यानंतर पाव वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. असा कांदा घातल्यामुळे चिकन अगदी कोरडे होत नाही, तर असे ओलसर आणि मऊ राहते. त्यासोबतच पाव वाटी तळून घेतलेला कांदा आणि कांदा तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं तेच पाव वाटी तेल मी पुन्हा एकदा चिकनमध्ये घालते. सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण 1 ताससाठी तरी आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. चिकन फ्रीजमध्ये ठेवलं आहे, तोपर्यंत इकडे तांदूळ शिजवून घेऊ. 2.5 कप तांदूळ होते, त्यासाठी 7.5 कप पाणी घेतलं आहे. तांदळाच्या 3 पट पाणी इथं मी वापरलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ याच्यामध्ये घालूया. त्यासोबतच 1 तमालपत्र, खडे मसाले, त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालून सगळं एकदा मिक्स करते आणि तांदूळ आपल्याला 80% पर्यंत शिजवून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर 2 चमचे मी तेल घातलं आहे. अशा पद्धतीने तांदूळ लगेच जर तुटत असेल तर आता आपला तांदूळ हा शिजून तयार झाला आहे. पाण्यामधून मसाले आणि तमालपत्र काढून घेते. अशा प्रकारच्या चाळणीवरती भात काढून घेते, म्हणजे जास्त अजून शिजला जाणार नाही. बिर्याणीसाठी लागणारी सगळी तयारी झाली आणि इथं चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालं आहे. बिर्याणीसाठी मी इथं पातेलं घेतलं आहे. तुम्ही कुकर किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. सगळ्यात आधी खाली आपल्याला हे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं सगळ्या बाजूनी पसरवून घेऊ. सगळीकडे चिकन पसरवून घेतल्यानंतर शिजवून घेतलेला भात घालायचा. एकसारखा भात घालून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालते. 2 चमचे तूप सगळ्या बाजूनी घालायचं. त्यानंतर थोडासा पुदिना आणि कोथिंबीर, तळून घेतलेला थोडासा कांदा. अशाच पद्धतीने दुसरी लेअरसुद्धा आपण करून घेऊ. परत एकदा मी भात पसरवून घेते. मीठ, तूप, पुदिना, कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा परत एकदा घालू. या बिर्याणीसाठी तूपच वापरायचं. तुपामुळे भात अगदी मऊ असा तयार होतो. सगळ्यात शेवटी मी इथं खायचा रंग वापरला आहे. तुम्ही इथे दुधामध्ये केशर भिजवून ते दूधसुद्धा इथं वापरू शकता, त्यामुळे सुद्धा बिर्याणीला रंग छान येतो. या पातेल्याच्या आकारामध्ये जेवढा बसेल तेवढा मी मैद्याची कणिक इथं तयार करून घेतली आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सर्व बाजूंनी आता हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मैदा जास्त चिकट असतो, त्यामुळे याच्यातून वाफ बाहेर जात नाही, म्हणून इथं मैदाच वापरायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा हात लावत आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही बाजूंनी मैदा व्यवस्थित चिकटवून घेऊ. इथं मी सर्व बाजूने एकसारखा असा मैदा लावून घेतला. आता यानंतर यावरती फॉईल पेपर लावायचा. फॉईल पेपर, क्लिंग रॅप किंवा साधी पिशवी जरी असेल तरी तुम्ही याला लावू शकता. याच्यामुळे अजिबात वाफ बाहेर जात नाही. यानंतर आता बिर्याणी तयार करण्यासाठी ठेवू. मध्यम आचेवरती 5 मिनिटं ठेवल्यानंतर अशा पद्धतीने जर झाकण वरती आले, एका हाताने थोडेसे दाबून याच्यातील वाफ बाहेर काढायची. यानंतर गॅस अगदी बारीक ठेवून 50 मिनिटं आपल्याला बिर्याणी शिजवण्यासाठी ठेवायची.
50 मिनिटानंतर लगेच झाकण न काढता अर्धा तास बिर्याणी तशीच ठेवायची. अर्ध्या तासानंतर मी आता झाकण काढत आहे. लगेच जर झाकण उघडले तर वाफ बाहेर जाते आणि बिर्याणी आपली लगेच वातड झाल्यासारखी होते. तांदूळ असे मऊ राहत नाहीत. बिर्याणी तर अनेक प्रकारे बनवली जाते, पण अशा पद्धतीने दम बिर्याणी जी बनवली जाते याची चव अतिशय छान लागते. त्यामुळे या पद्धतीने एकदा चिकन दम बिर्याणी नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. चिकन पूर्णपणे या भातामध्येच शिजवले जाते, त्यामुळे या बिर्याणीला अतिशय छान अशी चिकनची टेस्ट लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा, इथं बिर्याणी अगदी मोकळी पण मऊ अशी तयार झाली आहे. ही दम बिर्याणी बनवत असताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मैदा सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा, म्हणजे वाफ अजिबात बाहेर जाणार नाही. वाफ जर बाहेर गेली तर चिकन शिजत नाही आणि बिर्याणीसुद्धा व्यवस्थित होणार नाही. तसेच भाताच्या प्रत्येक लेयरवरती 2 ते 3 चमचे तूप घालायचं, त्यामुळे भात मऊ होतो. तर अगदी अर्ध्या तासानंतरसुद्धा काढली तरीसुद्धा ही बिर्याणी आतमध्ये गरम राहते. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन अगदी व्यवस्थित मऊ असे शिजले आहे. त्यासोबतच त्याला मसालासुद्धा छान लागला आहे. मग आवडली का तुम्हाला ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी? आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कीर्तीज किचनला सबस्क्राईब नक्की करा.